तर नमस्कार, वेलकम बॅक टू द जर्मन ऑरा. आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. तर काय झालं होतं, की नुकतंच आम्ही आता भारतात आलो होतो. तर आम्ही पुणे ते परभणी प्रवास करत होतो. तर परभणी हे माझं मूळ गाव आहे. तर आम्ही जेव्हा तेव्हा प्रवास करत होतो, तर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, की आपल्या रेल्वे स्टेशन्सवर आहे ना, मला खूप वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट दिसत होतं. म्हणजे असं काही नाही, की ते आता दिसतं. ते खूप दिवसापासून दिसतं, पण अशात थोडं जास्तच म्हणजे दिसायला लागले. तर प्लास्टिकच्या बॉटल्स झाल्या, चिप्स, वेफर्सचे असे पॅकेट झाले आणि भरपूर वेगवेगळ्या टाईपचा कचरा. तर आता लोकं म्हणतील, की हां, म्हणजे सिव्हिक सेन्स नाही आहे, त्याच्यानंतर लोकं जास्त आहेत वगैरे, वगैरे. ह्या गोष्टी ठीक आहे, एक वेळ समजू शकतो, असू शकतात कारणं. पण मी त्याच्याहून पुढे जाऊन विचार केला, की म्हणजे ह्याच्यासाठी काहीतरी सरकारची पण तर काही ॲक्शन असेल ना? म्हणजे जसं की आता जर्मनीसोबत जर कंपेअर करायला झालं, तर जर्मनीमध्ये काय होतं, की वेस्ट कलेक्शन तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या टाईपचं होतं. कार्डबोर्ड आहे, ग्लास आहे, त्याच्यानंतर तुम्ही प्लास्टिक वेस्ट वगैरे वेगळं करता. हे भरपूर साऱ्या गोष्टी राईट. पण त्यानंतरही जर पाहायला गेलं, तर त्यांचे जे म्हणजे कचरा कलेक्शन करण्याचे जे आहेत ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे, त्यांनी फक्त म्युनिसिपालिटीला नाही, काही प्रायव्हेट कंपन्यांना पण दिलेले आहेत. आणि त्या प्रायव्हेट कंपन्यांचे मग जे काही त्यांचे कचरा कलेक्ट सेंटर असतात, तिथं त्यांनी ते मॅग्नेटिक हे लावलेत एक्स्ट्रॅक्शन सेंटर. त्याच्यानंतर ऑप्टिकल वेनी ते चेक करतात, की प्लास्टिक वेस्ट आहे का बायो वेस्ट. आणि जो कचरा त्यांच्या कामाचा नाही, तो कचरा सरळ जाळून समजा इलेक्ट्रिसिटी प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करतात आणि खूप कमी प्रमाणात ते कचरा लँडफिलमध्ये डंप करतात. पण आता आपल्या इकडं काय आहे, मी समजा परभणीचा मूळ आहे, तर मी बघितलं आहे, की बऱ्याचदा तर आमच्या इथं म्हणजे कचऱ्याची जी घंटागाडी म्हणतात, ती येतच नाही, वेळेवर येत नाही किंवा खूप कमी वेळा येते. आणि कचऱ्याचं सॉर्टिंग जर तुम्ही बघितलं, की ओला कचरा, सुका कचरा, तर याबाबत पण म्हणजे लोकांमध्ये तर नाहीच समजा जास्त अवेअरनेस, पण सरकार पण त्या बाबतीत मला असं वाटत नाही, की योग्य पद्धतीनं त्याला ड्राईव्ह करतं. आणि होतं काय, की मग जे आपले डंपिंग स्टेशन असतात ना, तिथं मग कोणी जास्त इंटरव्हेन्शन करत नाही आणि सगळा कचरा मग तो जातो जमिनीमध्ये. आता तुम्ही विचार करा, जे अन्न आपण खातो, शेवटी अन्न, पाणी ह्या सगळ्या गोष्टी कुठून येतात आपल्याला? जमिनीतून, राईट? मग ती जमिनीत जर व्यवस्थित नाही राहिली, आणि हे आज नाही तर उद्या होणारच आहे, की जर जमिनीत जर असा कचरा आपण टाकत राहिलो, तर उद्या म्हणजे त्याच्यातून काय उगणार ना? तर मला असं वाटतं, की आपल्या भारत देशामध्ये ही एक इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ही टीका नाही आहे, ही एक इम्प्रूव्हमेंट मला असं वाटतं माझ्या देशामध्ये झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की आपण जर कचऱ्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं ना, तर मी असं ऐकलं, की जर्मनी आता समजा महाराष्ट्र एवढा आहे, बरोबर? म्हणजे लोकसंख्येच्या मानाने. तर ह्यांचं जे एक्सपोर्ट आहे, कचऱ्याचं एक्सपोर्ट, म्हणजे कचरा म्हणजे एकदम कचरा नाही, रिसायक्लेबल वेस्ट, त्याच्यानंतर मेटल वगैरे हे पाठवतात. तर हे 4 टाईम्स इंडियाच्या, विचार करा. जर्मनी समजा इंडियाच्या किती छोटा आहे साईजनी, पण 4 टाईम ते वेस्ट एक्सपोर्ट करतात. आणि मग आपल्या देशामध्ये तर किती पोटेन्शियल आहे. याच्यातून वेगवेगळे बिझनेसेस तयार होऊ शकतात. वेळ आली तर खाजगीकरण करून का होईना. पण हे म्हणजे जस्ट एक देश चांगला दिसावा म्हणून नाही, पण लोकांच्या हेल्थसाठी मला वाटतं आपण करायला पाहिजे. आणि तुमची पण याच्यावर काय अभिप्राय आहे, तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. प्लीज असे काही टीका वगैरे म्हणून नाही, एक काय करू शकतो आपण आपल्या देशाला ना अजून चांगलं करण्यासाठी, किंवा वेस्टवर एक म्हणजे आपण काही याच्यात बिझनेस वगैरे असं आपल्या देशासाठी करू शकतो का? तर याबाबतीत मला नक्की कळवा.